धो-धो पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर शहरातील काही भागात पुराचं पाणी शिरलं। पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं। कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेच्या बिद्री ते काळंबावाडी दरम्यान असणाऱ्या विद्युत वाहिनीवर वादळी पावसामुळे झाडांच्या फांद्या पडल्यानं तिथला विद्युत पुरवठा खंडित झाला होता। मोठ्या प्रयत्नांनंतर या फांद्या काढून या ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला। त्यामुळे आता या काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचं पाणी कोल्हापूर शहरातील सर्व नागरिकांना देण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली आहे। अजूनही नागदेववाडी आणि शिंगणापूर इथल्या उपसा केंद्रात पाणी आहे, मात्र सध्या काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेसह बालिंगा इथल्या पंपिंग हाऊसमधून शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर शहरात आपणास माहितीच आहे की काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेमधून आपल्याला पाणीपुरवठा सुरू होतो। गेल्या आठवड्यात जेव्हा पूर आलेला होता त्यावेळी आपल्याला कोल्हापूर महानगरपालिकेची शिंगणापूर, नागदेववाडी व बालिंगा हे पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेलेले असल्यामुळे ते पंपिंग स्टेशन बंद करण्यात आलेले होते। त्यामध्ये फक्त बालिंगा सबमर्सिबल पंपामधूनच आपल्याला पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकत होता, तो अवैधपणे चालू होता। थेट पाईपलाईनच्या ह्याच्यामध्ये जी विद्युत वाहिनी गेलेली एक्सप्रेस फीडरवर काही ठिकाणी झाडं कोसळल्यामुळे किंवा फांद्या तुटून गेल्यामुळे 2-3 वेळा ट्रिप होण्याची धोका संभवलेला होता। तो खरं महापालिकेच्या यंत्रणेमार्फत तो त्वरित दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करून घेण्यात आलेला होता। सद्यस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेला ABCDE वॉर्डला थेट पाईपलाईन अंतर्गत शहरात पाणीपुरवठा सुरू आहे। त्या व्यतिरिक्त आता सद्यस्थितीला बालिंगामधील एक सबमर्सिबल पंप आहे, त्यामधूनही सुद्धा पाणी सुरू आहे। आजच्या घडीला पाहिलं तर आपल्याला माहितीच आहे की 2 दिवसापासून पावसाचा व धरणातून विसर्ग चालू झाल्यामुळे थोडीशी लेवल अचानक वाढलेली आहे। तरी त्याची काळजी करण्यासारखं कारण नाही, कारण थेट पाईपलाईनमधनं आणि बालिंगाचा जो एक्झिस्टिंग आमचा 300 सबमर्सिबल पंप आहे त्यामधून शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा करता येऊ शकतो। त्याची काय अडचण पाणीपुरवठ्याबाबतीत तर काही शहराला तुटवडा भासेल अशी काही अडचण आता सद्यस्थितीला राहणार नाही। सध्या कोल्हापूर शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा केला जात आहे, मात्र या यंत्रणांमध्ये काही बिघाड झाल्यास आणि गरज भासल्यास महापालिकेचे 4 तसंच भाड्यानं घेतलेले 10 अशा 14 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचं नियोजन केलं असल्याचं जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलं।